नमस्कार, मी शीतल आणि वेलकम बॅक टू माय चॅनल बेक विथ शीतल। तर आज आपण पाहणार आहोत सोया चिली मंचुरियन। इथे मी तुम्हाला 3 टिप्स सांगणार आहे आणि त्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचे सोया चिली मंचुरियन एकदम परफेक्ट बनणार। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 2 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत आणि ते आपण गरम पाण्यात भिजत ठेवणार आहोत। एक 15 मिनिटं आपण हे भिजवून घेऊयात। इथे मी सोया चंक्स बुडतील इतकं पाणी घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। इथे आपले 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 2 वेळा मी हे सोया चंक्स धुवून घेतलेले आहेत जेणेकरून त्याच्यातला वास निघून जाईल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण हे सोया चंक्स असे धुवून घ्यायचे आहेत। इथे मी पहिली टिप सांगते, सोया चंक्स जेव्हा आपण धुवून घेतो तेव्हा ते पूर्णतः निपळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आपण फ्राय केल्यानंतर कुरकुरीत होतील। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण ह्या सोया चंक्समधून सगळं पाणी निथळून घेऊयात। आता आपण यामध्ये 3 चमचे मैदा टाकणार आहोत आणि त्याच्या अर्ध प्रमाण म्हणजे आपण 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत। त्यानंतर आपण सगळे सॉसेस याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। इथे मी प्रत्येकी 1-1 चमचा सॉस टाकलेला आहे। त्यामध्ये रेड चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस हे टाकून घेतलेले आहेत। आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकत आहे। इथे आपण 2 चमचे लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि आलं लसूण पेस्ट। आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। हे सगळं मिक्स केल्यानंतर एक 15 मिनिटं आपण झाकण ठेवून याला मुरत ठेवणार आहोत। आता आपण सोया चिलीसाठी लागणाऱ्या भाज्या बघून घेऊयात। इथे मी कांदा मोठ्या आकाराचा कापून घेतलेला आहे, शिमला मिरची, कोबी, पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि गाजर। आता इथे मी सोया चंक्स तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेले आहे। इथे आपण सोया चंक्स मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घेणार आहोत। बऱ्याचदा आपण काय करतो की हे हाय फ्लेमवरती तळतो आणि मग सोया चंक्स थोड्या वेळानंतर नरम पडतात। त्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा, सोया चंक्स तळताना नेहमी मीडियम टू लो फ्लेमवरती सोया चंक्स तळून घ्यायचे आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण आपले सोया चंक्स तळून घेऊयात। इथे माझे सोया चंक्स आता तळून झालेले आहेत आणि हे एकदम खुसखुशीत झालेले आहेत। आता आपण त्याच कढईमध्ये तेल कमी करून घेतलं आहे। त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत। त्यानंतर कांदा, शिमला मिरची, कोबी, गाजर ह्या सगळ्या भाज्या मी टाकून घेतलेल्या आहेत। इथे मी थर्ड टिप्स सांगते, ही सगळी प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरती करायचे जेणेकरून शिमला मिरची, कांदा, कोबी यांचा क्रंचीनेस जाणार नाही आहे। आता आपण सेम सॉस तेच टाकायचे जे सॉस आपण मॅग्नेट करताना टाकले होते। तेव्हा आपण पर सॉस 1 चमचा टाकला होता। आता आपल्याला याच्यामध्ये पर सॉस 3 चमचे टाकणार आहोत। त्याच्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस हे तिन्ही सॉस आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे। त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर हे सगळं टाकून आपण एकजीव करून घेणार आहोत। आता आपण 1 वाटी पाण्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवरची प्युरी करून घेणार आहोत आणि ती प्युरी आपण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहोत। हे सगळं आपण हाय फ्लेमवरती मिक्स करून घेत आहोत। त्यानंतर आपण आपले तळलेले जे सोया चंक्स आहेत ते या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत। हे आपण एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आपला गॅस बंद करायचा आहे। आता आपण याच्यामध्ये गार्निशिंगसाठी बारीक चिरलेला कोबी, त्याचबरोबर 8 ते 10 पुदिन्याची पानं इथे मी चिरून टाकलेली आहेत। त्यानंतर किसलेलं गाजर थोडंसं टाकलेलं आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पांढरे तीळ इथे मी गार्निशिंगसाठी टाकलेले आहेत। वाह क्या ही बात! इथे आपले सोया चिली मंचुरियन तयार झालेले आहेत। तुम्हीही घरी नक्की ट्राय करा। ज्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत त्या टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचं सोया चिली मंचुरियन एकदम परफेक्ट बनणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।